माणसानं आपलं कर्तव्य पार पाडत राहावं. त्याचे परिणाम अवतीभवती दिसतातच. याच संदर्भात केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, अशी एक उक्ती भगवद्गीतेत सांगितलीय. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत कर्माचं महत्त्वच सांगितलंय. थोडक्यात काय तर माणसानं कार्यप्रवण असावं, कार्यतत्पर असावं. यातून जे घडतं ते चांगलंच असतं. कार्यप्रवणतेचा असा वसा घेतलेलं आंबेगाव तालुक्यातील एक व्यक्तिमत्व म्हणजे लघु उद्योजक श्री रमेश हरिभाऊ लबडे. रमेश हरिभाऊ लबडे यांचा जन्म आंबेगाव तालुक्यातील जारकवाडी येथे झाला. त्यांचा जन्म झाला त्यावेळी गावात वीज, पाणी अशा साध्या मूलभूत सुविधा देखील नव्हत्या. जेमतेम हजारभर लोकसंख्येचं हे गाव. हरिभाऊंसह एकूण 5 भाऊ आणि 1 बहीण असं त्यांचं कुटुंब होतं. पण दुर्दैवाने 3 भाऊ वारले. त्यांचे वडील व्यवसाय करायचे. थोरले बंधू व्यवसाय करत होते. त्यामुळे व्यवसायाचं बाळकडू रमेश भाऊंना घरातूनच मिळालं. जारकवाडीत 7वी पर्यंत त्यांची शाळा होती. त्यामुळे रमेश भाऊंचं 7वी पर्यंतचं शिक्षण गावातच झालं. अर्थात शाळा म्हणजे निव्वळ शेणाने सारवलेली जमीनच असायची आणि ती विद्यार्थ्यांना शेणानं सारवावी लागायची. शाळेची साफसफाई विद्यार्थीच करायचे. पण अशा शाळेतही गांजळे चासकर गुरुजी असे शिक्षक होते. त्यांनी शाळेला अक्षरशः वाहून घेतलं होतं. विद्यार्थ्यांना ते अगदी छान शिकवायचे. अशी समर्पित भावनेनं काम करण्याची प्रेरणा यांना शिक्षकांकडूनच मिळाली. 7वी नंतर रमेश भाऊ 6 किलोमीटर अंतरावरच्या धामणी गावातल्या शिवाजी विद्यालयात दाखल झाले. ही शाळा गावातल्या शाळेपेक्षा मोठी होती. त्यामुळे सुरुवातीला तिथे त्यांना बुजल्यासारखं व्हायचं. पण पुढे ते या शाळेत रुजले, रमले. तेव्हा 6 किलोमीटरचं अंतर कधी सायकलवर तर कधी पायी चालत जावं लागायचं. पायात वाहना देखील नसायच्या. त्यावेळी त्याचं काही वाटायचं नाही. पण आज मागे वळून पाहताना आपण अनवाणी पावलांनी शाळेत जात होतो याची जाणीव रमेश भाऊंना होते. कधी कधी शाळेत जाण्यासाठी सायकल असायची, पण ती पंक्चर झाली तर पंचाईत व्हायची. अशा आठवणी त्यांच्याकडे आहेत. शाळेत असताना क्रिकेट आणि कबड्डी खेळण्यात त्यांना फार रस होता. कबड्डीमध्ये त्यांची तालुका पातळीवरील स्पर्धेसाठी निवड देखील झाली होती. मात्र पोलिओच्या आजारामुळे एक हात थोडासा कमजोर असल्याने त्यांना कबड्डी खेळण्यास घरातून परवानगी मिळाली नाही. मग रमेश भाऊंनी अभ्यासातच लक्ष केंद्रित केलं. 10वी नंतर रमेश भाऊंनी नवी मुंबईत वाशी येथील मॉडर्न महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. त्यांचे बंधू तिथे हॉटेल व्यवसायात होते. वडिलांचाही व्यवसायच होता. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई ही शहरं त्यांच्यासाठी अगदीच नवखी नव्हती. पण ग्रामीण भागातून थेट मोठ्या शहरात शिक्षणासाठी जायचं तर भांबावले पण येतच. मनात न्यूनगंडही तयार होतो. रमेश भाऊंनी त्यावर प्रयत्नपूर्वक मात केली. परिस्थितीशी जुळवून घेतलं. वाणिज्य शाखेचं शिक्षण घेता घेता आपल्या बंधूंच्या हॉटेल व्यवसायात काम करून त्यांनी व्यवहार ज्ञानाचे धडे घेतले. आपल्या बंधूंबरोबर 6-7 वर्ष ते व्यवसायात होते. नवी मुंबईत शिक्षणात आणि बंधूंच्या व्यवसायात सक्रिय असताना रमेश भाऊंच्या मनात स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा विचार घोळत होता. कोणतं तरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं पाहिजे असं त्यांना सातत्याने वाटत होतं. उत्पादक होण्यात, उद्योजक होण्यात त्यांना रस होता. ते स्वतः वाणिज्य शाखेत होते. 10वी झाल्यानंतर प्रथम त्यांनी 11वी सायन्सला प्रवेश घेतला होता. पण नंतर 12वीत ते वाणिज्य शाखेकडे वळले. त्यामुळे विज्ञान शाखेशी त्यांचा फारसा संबंधच नव्हता. पण ही उणीव इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या व्यक्तींशी हातमिळवणी करून भरून काढता येण्यासारखी होती. रमेश भाऊंकडे व्यावसायिक ज्ञान तर होतच. रमेश भाऊंचे काही मित्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होते. हे सर्वजण एकत्र आले. पुण्यात भोसरीत उद्योग सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं. अशा उद्योगात पाऊल टाकायचं जो प्रगतिशील असेल, पुढच्या काळात त्याला चांगलं भविष्य असेल, असा विचार करत असताना डाईज अँड मोल्ड्स क्षेत्र समोर आलं. साधारण 1999चा हा काळ होता. तेव्हा संगणकावर मॉडेल डिझाईन करण्याच्या 3D संगणक प्रणाली उपलब्ध होत्या. मात्र संगणकावर मॉडेलचं डिझाईन करणारी मंडळी अगदी बोटावर मोजण्या इतकी होती.
तेव्हा डिझाईन करणारी युनिट्स आणि सीएनसी मशीन प्रत्यक्ष डाय व मोल्ड्स बनवणारी युनिट स्वतंत्र असायची. सीएनसी मशीन्स त्यावेळी नवीनच होत्या. डिझाईन आणि प्रोडक्शन एकाच छताखाली बनू लागलं तर ग्राहकांना वेळेची आणि पैशाची बचत होऊ शकते व त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे मागणी वाढेल. हे लक्षात घेऊन रमेश भाऊंनी पिनॅकल डाईज अँड मोल्ड्स हे युनिट मित्रांच्या साथीने सुरू केलं. सुरुवातीला संगणकावर डिझाईन्स बनवण्याचं प्रशिक्षण देण्याचा वर्ग चालविणाऱ्या व्यावसायिकाची लबडे यांनी मदत घेतली. त्यांना हवी असलेली डिझाईन्स ते या वर्गात तयार करून घेत असत. यातून तिथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचे धडे मिळत होते. शिवाय प्रशिक्षण देणाऱ्या व्यावसायिकालाही त्या निमित्ताने 4 पैसे मिळायचे. 2-3 वर्ष एकत्र काम केल्यानंतर रमेश भाऊ व त्यांचे मित्र वेगळे झाले व स्वतंत्रपणे काम करू लागले. रमेश भाऊंनी पिनॅकल डाईज अँड मोल्ड्स या नावाने व्यवसाय सुरू ठेवला. रमेश भाऊंनी पिनॅकल डाईज अँड मोल्ड्स सुरू केलं तेव्हा सीएनसी हे तंत्र नवीन होतं. या तंत्रावर काम करण्यासाठी कुशल तंत्रज्ञ व कामगार मिळवणं अवघड होतं. ITI किंवा तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या इतर संस्थांकडे देखील ही यंत्रे नसायची. त्यामुळे तिथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या यंत्रावर काम करण्याचा अनुभव मिळत नव्हता. अनुभवाशिवाय ही यंत्र कामगारांच्या हातात देणं अवघड असायचं. या परिस्थितीत रमेश भाऊंनी एक वेगळा मार्ग अवलंबला. होतकरू व इच्छुक तरुणांना ते आपल्या युनिटमध्ये बोलवत असत. त्यांनी तिथे थांबून हे यंत्र कसं चालतं, त्यावर काम कसं होतं याचं निरीक्षण करायचं. या यंत्राची पद्धत समजून घ्यायची. यातून हे यंत्र चालवण्यास जे तरुण तयार होतील त्यांना त्यांच्या इथे नोकरी मिळायची. जसजसा तो तयार होत जाईल तसतसा त्याचा पगारही वाढवायचा. त्यामुळे हे यंत्र चालवणारे कुशल कामगार तयार होऊ लागले. होतकरू व इच्छुक तरुणांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी शिक्षण व अनुभव असे दोन्ही फायदे मिळू लागले आणि या उद्योगाकरिता आवश्यक असलेलं मनुष्यबळही तयार होऊ लागलं. यातून 200 ते 250 तरुणांना विविध ठिकाणी नोकरी मिळाली. उद्योगाला आवश्यक असं मनुष्यबळ तयार करण्याच्या एका महत्त्वाच्या उपक्रमाचे रमेश भाऊ आता भाग बनले होते. हा उपक्रम सुरू झाला होता तेव्हा नॅनोरचना टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि पुण्याच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज या संस्थांच्या माध्यमातून IT म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी करण्याची रमेश भाऊंची इच्छा होती. 2002 मध्ये नॅनोरचना टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड व इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या जॉईंट व्हेंचरमधून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राशी संबंधित काही अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. त्यामध्ये सॉफ्टवेअर, टेस्टिंग, नेटवर्किंग आणि चिप डिझायनिंग व एम्बेडेड अशा अभ्यासक्रमांचा समावेश होता. त्यावेळी चिप डिझायनिंग हा अभ्यासक्रम सीडॅक, पुणे विद्यापीठ व ICSEI बेंगलोर अशा हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संस्थांमध्ये होता. चिप डिझायनिंगचं तंत्रज्ञान तेव्हा वेगाने विकसित होत होतं. कमीत कमी आकाराच्या चिपमध्ये जास्तीत जास्त डाटा कसा सामावता येईल या दृष्टीनं चिपचं डिझाईन करण्याकडे कल असायचा. चिप सर्वसाधारणपणे भारतात बनत नाहीत, त्या परदेशात बनतात. त्यामुळे चिप डिझायनिंगचं प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये हा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर त्याचा लाभ या विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच बाहेरच्या विद्यार्थ्यांनाही मिळू लागला. इंजिनिअरिंग कॉलेजने या अभ्यासक्रमासाठी एका मजल्यावरचे वर्ग उपलब्ध करून दिले. या अभ्यासक्रमासाठी एज्युकेशन सॉफ्टवेअर्स घेण्यात आली, कम्प्युटर्स विकसित करण्यात आले. रमेश भाऊ नॅनोरचना टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या वतीने या उपक्रमाचे संचालक म्हणूनही काम पाहू लागले होते. 2002 ते 2008 या काळात त्यांनी हे काम पाहिलं. या काळात या उपक्रमातून 450 ते 500 विद्यार्थी प्रशिक्षित झाले आणि चांगल्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कामालाही लागले. अशा प्रकारे आपली स्वतःची युनिट्स असोत किंवा वर उल्लेख केलेला उपक्रम असो, उद्योगांना आवश्यक असणारं मनुष्यबळ विकसित करण्याचं काम ते या माध्यमातून सातत्याने करतात. इंजिनिअरिंग महाविद्यालय असो किंवा तंत्र शिक्षण संस्था, तिथे शिक्षित प्रशिक्षित तरुणांना थेट उद्योगांमध्ये प्रवेश करण्यात अडचणी असतात. त्यासाठी अनुभव आवश्यक असतो आणि हा अनुभव प्रत्यक्ष कामातूनच मिळतो. असा अनुभव मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात रमेश भाऊंनी घेतलेला रस उल्लेखनीयच म्हटला पाहिजे. आज रमेश भाऊ आपल्या उद्योगात स्थिरावलेत. त्यांची 2 युनिट्स कार्यरत आहेत.
दोन्ही युनिट्समध्ये मिळून 100 ते 125 तंत्रज्ञ व कामगार काम करताना आपल्याला दिसतात. त्यांना अनुभव व रोजगार मिळतोय. रमेश भाऊंच्या उद्योगाची उलाढाल सुमारे 10 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचलीय. तसंच श्री लॅप्सन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने त्यांनी बांधकाम क्षेत्रातही पाऊल ठेवलंय. उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने रमेश भाऊंचं वास्तव्य पुण्यात असलं तरी आपल्या गावाशी असलेली नाळ त्यांनी अजूनही जपलीय. गावातही आता बरेच बदल घडलेत. 1200 वस्तीचं गाव आता 3 ते 4,000 वस्तीचं झालंय. वीज, पाणी, रस्ते अशा सुविधा गावात उपलब्ध आहेत. तिथल्या शेतीमध्येही आता चांगली सुधारणा झालीय. कोरडवाहू असलेली जमीन बऱ्या प्रमाणात बागायत झालीय. या साऱ्यामुळे गावातल्या लोकांच्या स्थितीतही बऱ्याच सुधारणा घडल्यात. आपल्या गावातील ग्रामस्थांच्या मदतीसाठी रमेश भाऊंचा हात नेहमीच पुढे असतो. गावात काही दुर्घटना घडली असेल किंवा कुणी आजारी असेल आणि त्यासाठी कुणाला आर्थिक मदतीची गरज असेल तर रमेश भाऊ वेळोवेळी मदत करतात. बऱ्याचदा गावातील रुग्णांना पुण्यात उपचारासाठी यावं लागतं. अशा वेळी त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात रमेश भाऊंचा पुढाकार असतो. गावातल्या समाज मंदिरासाठी, शाळेसाठी ते कायम मदत करतात. सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये काही कुटुंबांचा आर्थिक भार उचलण्यातही त्यांचा वाटा असतो. गावातील धार्मिक कार्यांसाठी ते मदत करतात. आता सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून श्री भक्ती शक्ती प्रतिष्ठान या नावाने एक संस्था त्यांनी उभारलीय. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवणं, तरुणांना व्यवसाय करिअरचं मार्गदर्शन करणं असे अनेक उपक्रम राबवले जातात. या कार्याची सुरुवात त्यांना आपल्या गावापासून करायची आहे आणि त्यात आपल्या परिसरातील इतर गावांनाही सामावून घ्यायचंय. त्यांचं हे स्वप्न नक्की पूर्ण होईल, कारण आधी म्हटल्याप्रमाणे त्यांचा स्वतःच्या कामावर प्रचंड विश्वास आहे. पत्नी सौ स्वाती लबडे, चिरंजीव शिवम व यश यांचा आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीत सिंहाचा वाटा आहे असं रमेश आवर्जून सांगतात. अशा या आंबेगावच्या सच्च्या शिलेदाराची यशोगाथा आजच्या तरुणाईने प्रेरणा घ्यावी अशीच आहे.